नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचे स्वागत. आज आपण पोलीस भरतीच्या मागील 10 वर्षाच्या पेपरमधील महत्त्वाचे आणि रिपीटेड झालेले क्वेश्चन पाहत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. अंक 1. अमितकडे असलेल्या मण्यांच्या 1/4, 1/4 व 1/8 या प्रकारे 3 माळ्या बनवल्या. मण्यांच्या त्याने 3 माळा बनवल्यात, तेव्हा 80 मणी शिल्लक राहिलेत. तर अमितने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले? असा जेव्हा प्रश्न असतोय त्यावेळी आपण काय करतोय, लसावीची कन्सेप्ट वापरतोय. आता इथे 1/4, 1/2 आणि 1/8. तर 4, 2 आणि 8चा काय घ्यायचा, लसावी घ्यायचा. यांचा लसावी किती येईल? 4चा 2चा स्क्वेअर 2 आणि 8चं काय होईल, 2चा क्यूब. आता 2चं मॅक्झिमम 2ची पॉवर कोणती आहे, 2चा क्यूब. म्हणून लसावी काय येईल, लसावी येईल 8. टोटल सगळे मणी किती असणार आहे, टोटल मणी किती असणार आहेत, 8x. आता 1/4 इंटू 8x प्लस 1/2 इंटू 8x प्लस 1/8 इंटू 8x मणी शिल्लक राहिलेले आहेत, प्लस 8x आणि 80 मणी शिल्लक राहिलेले आहेत. टोटल मणी किती आपल्याकडे, 8x. म्हणजे टोटल मण्यांच्या 1/4 त्यांनी पहिली माळ बनवली आहे, 1/2 दुसरी माळ बनवली आहे टोटल मण्यांच्या, आणि 1/8नी तिसरी माळ बनवली आणि शिल्लक किती राहिले आहेत, 80 मणी. म्हणून समीकरण कसं आलं बरोबर, सगळे मिळून किती असणार आहेत, 8x. आता हे समीकरण सॉल्व करूया. हे होईल 2x प्लस 4x प्लस हे 8 कॅन्सल होईल, x प्लस 80 इज इक्वल टू 8x. यांचे ॲडिशन किती होईल, 7x प्लस 80 इज इक्वल टू 8x. 8x मायनस 7x म्हणजेच x किती आलं, 80. आता x किती आलं, 80 आलं आहे. आता टोटल मणी आपण किती घेतलेत, म्हणजे अमितने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले, ते बरेच मुलं चुकतात. आता टोटल मणी किती वापरलेत, त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, माळा तयार करण्यासाठी. हे 80 त्यामध्ये आपल्याला घ्यायची नाही आहेत. हे 80 सगळे मिळून किती असणार आहेत, 8x असणार आहेत. आपल्याला माळा करायला आपण किती, 2x प्लस 4x प्लस x म्हणजे 7xच यूज केलेत त्यांनी माळा तयार करण्यासाठी. म्हणून 7 इंटू एक्सची व्हॅल्यू आली 80, 560 एवढे मणी, म्हणजे 560 मणी माळा तयार करण्यासाठी वापरले. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल, 560. प्रश्न क्रमांक 2. एक वस्तू 12% नफ्याने विकण्याऐवजी 10% तोट्याने विकली, तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा 880 रुपये कमी मिळाले, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता इथे काय दिले, विक्री किमतीतील फरक दिलेला आहे आणि नफा टक्के आणि तोटा टक्केमध्ये दिलेला आहे. आता अशा वेळी आपण खरेदी किंमत कसं काढतोय, हा एक स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे इथं. खरेदी किंमत बरोबर विक्री किमतीतील फरक त्याला डिवाइड काय होईल, नफा टक्के प्लस तोटा टक्के. आता इथे 12% नफ्याने आणि 10% तोट्याने असं सांगण्यात आलं, त्यामुळे इथं काय झाली, ॲडिशन झाली. जर 12% नफ्याने विकण्याऐवजी 10% नफ्याने, म्हणजे दोन्ही वेळी जर नफा असतं तर इथं मात्र साईन काय आलं असतं, मायनस आलं असतं. आता विक्री किमतीतील फरक किती आहे, हा आपला फॉर्म्युला आहे खरेदी किंमत काढण्याचा. ज्यावेळी विक्री किमतीतील फरक दिलेला आहे, विक्री किमतीतील फरक किती दिलेला आहे, 880, हे गुणुले 100 होईल. आणि नफा टक्के किती आहे, 12 आणि तोट्याचा टक्के किती आहे, 10. तर 8 आपलं उत्तर येईल 4000. आपलं उत्तर येईल, खरेदी किंमत किती असेल, 4000. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल, खरेदी किंमत असेल 4000. लक्षात ठेवा, इथे काय करायचं, विक्री किमतीतील फरक दिला असेल आणि दोन्ही जर नफा दिले असेल, दोन्ही जर प्रश्नामध्ये नफाने असेल तर मात्र इथे सबस्ट्रॅक्शन करायचे. इथे नफा 12% नफ्याने आणि 10% तोट्याने, नफा तोटा आल्यामुळे इथे आपण ॲडिशन घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 3. 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिळवल्यास दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?
प्रश्न खूप अवघड वाटतोय पण सोपा आहे हा प्रश्न. 10% मलईचे 120 लिटर दूध म्हणजे 120 लिटर दुधात 10% मलई म्हणजे 12 120 लिटरमध्ये 12 लिटर मलई असणार आहे आणि इथे 200 लिटरमध्ये 8% म्हणजेच 16 लिटर मलई असणार आहे 200 लिटर दुधामध्ये. मिळवल्यास हे दूध एकत्र मिळवल्यास दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती? म्हणजेच मलई किती आहे 12 अधिक 16 दुधाचे किती दूध पण आपण एकत्र करणार त्यामुळे 120 अधिक 200. आता याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. दूध एकत्र मिसळल्यास दुधाचे मलईचे शेकडा प्रमाण किती येईल हे आन्सर फाइंड करा आणि कमेंटमध्ये कळवा. चला वळूयात चौथ्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 4. एका फळ विक्रेत्याने 5 रुपयेमध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रुपयाची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा किंवा तोटा? शॉर्ट ट्रिक्स आहेत. त्यामधील एक महत्त्वाची आणि सोपी अशी शॉर्ट ट्रिक्स आहे बघा. इथे काय करायचं पहिलं आपल्याला वस्तू आणि रुपये हा क्रम लिहून घ्यायचा. हा क्रम लक्षात ठेवायचा वस्तू आणि रुपये. आता इथे काय येईल खरेदी किंमत येईल. इथं येईल विक्री किंमत. इथे तुमचा 90% प्रश्न सॉल्व्ह होऊन जातोय. फक्त इथे काय ठेवायचं वस्तू आणि इथे रुपये. तुम्ही जर रुपये इकडे ठेवला वस्तू इकडे ठेवला उत्तर पुढे चुकत जाईल. आता वस्तू किती आहे 6 केळी. खरेदी किंमत आहे ही खरेदी किंमतीत लिहितोय आपण 6 केळी. रुपये किती 5 रुपये. त्यानंतर 4 केळी विकलेली आहेत विक्री किंमत 4 केळी आणि रुपये किती आहेत 3 रुपये. आता यांचा काय करायचं तिरकस गुणाकार करायचा. आता याचे तिरकस गुणाकार किती येईल 6 गुणिले 3 18 वजा 4 गुणिले 5 20 येईल भागिले आता इथं जे लिहितोय आपण ते पुन्हा इथं रिपीट करायचं गुणिले 100 -2 इंटू 100 -200 डिवायडेड बाय 20 -10 उत्तर आलं. मायनस काय इंडिकेट करतंय तर इथे या व्यवहारात आपल्याला तोटा झालेला आहे आणि किती तोटा झालेला आहे 10%चा तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 5. 2 बस एकाच वेळी पी व क्यू पासून अनुक्रमे 50 किलोमीटर प्रति तास व 40 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकीच्या दिशेने येण्यास निघाल्या. आता इथे पी पॉईंट आहे इथं क्यू पॉईंट आहे आणि 50 किलोमीटर प्रति तास जाते ही बस किलोमीटर प्रति तास आणि ही जाते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकींच्या दिशेत येण्यास निघाल्या म्हणजे अपोजिट डिरेक्शन आहे इथं. ज्यावेळी त्या दोन्ही बस एकमेकींना भेटल्या त्यावेळी पहिल्या बसने दुसऱ्या बसपेक्षा 100 किलोमीटर अंतर जास्त प्रवास केला. आता इथं एक्स आपण डिफाईन करणार नाही आहे तर त्या दोघी कुठेतरी इथे भेटल्या असतील तर या बसने 100 किलोमीटर पी या बसने 100 किलोमीटर अंतर क्यू बसपेक्षा जास्त कव्हर केलेलं आहे. पी आणि क्यू मधील अंतर हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायला सांगितले. एक्स डिफाईन करणार नाहीत आपण. हा वेग दिलेला आहे बरोबर. हा 50 किलोमीटर पर आवर आणि हे 40 किलोमीटर पर आवर म्हणजे वेग किती आहे 10 किलोमीटर डिफरन्स घेतला आहे तर 10 किलोमीटर पर आवर म्हणजेच 10 किलोमीटर 10 किलोमीटर एवढा डिफरन्स आहे वेगाचा आणि अंतर जास्त कव्हर किती केलेलं आहे 100 किलोमीटर. आता 100 किलोमीटर अंतर कव्हर करायला वेग फक्त आपल्याला डिफरन्स किती मिळाला आहे 10चा मिळाला आहे आणि अंतरमधील डिफरन्स किती आहे 100 आहे. मग आपल्याला इथं वेळ फाइंड करता येईल. वेळ कसं करणार आपण 100 डिवायडेड बाय 10 म्हणजे 10 तास त्या दोन्ही बसना एकमेकींना भेटण्यासाठी 10 तास लागतील. आता इथे पुन्हा आपल्याला सापेक्ष वेग किंवा आपण रिलेटिव्ह स्पीड असं म्हणतोय. सापेक्ष वेग किंवा रिलेटिव्ह स्पीड काढायचं आहे आता आपल्याला इथे. तर रिलेटिव्ह स्पीड दोन्ही जर बस एकमेकांच्या अपोजिट असतील त्यावेळी आपण काय करतोय सापेक्ष वेग रिलेटिव्ह स्पीड कसा काढतोय त्यांचे ॲडिशन करतोय म्हणजे 90 किलोमीटर पर आवर ही काय झाला रिलेटिव्ह स्पीड झाली ही. आता
अंतर फाइंड करायचं आपल्याला. वेळ आहे आपण फाइंड केलेला आहे 10 तासात त्या एकमेकींना भेटणार आहेत. म्हणजे आता अंतर कसं काढतोय आपण? अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. आता वेग आहे आपल्याकडं 90 km/h आणि वेळ आहे 10 तास म्हणजे 900 किलोमीटर एवढा अंतर त्या दोन्ही पी आणि क्यू मधील अंतर किती असेल? 900 किलोमीटर. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. थँक यू.